तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे। 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली आणि त्यावेळेस तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने ती चालू लागली। तिला श्वास घेण्यामध्ये अडचण येऊ लागली, त्यामुळे ती चालता चालता अचानक थांबली। मग काही वेळाने ती पुन्हा चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं। ती एका खुर्चीवर बसली, पण पुढच्या काही सेकंदांमध्ये ती खुर्चीवरून थेट खाली कोसळली। त्यावेळेस शाळेच्या 3 शिक्षिका त्यावेळेस बोलत उभ्या होत्या। पुढच्या काही सेकंदांमध्ये त्यांचं लक्ष या विद्यार्थिनीकडे गेलं। त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्नही केला। तिला CPR देण्यात आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। गुजरातच्या जेबर शाळेतली ही घटना आहे आणि धक्कादायक म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना आपण पाहतोय। 8 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक नेमका का आला हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरितच राहिलाय। तर अगदी लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे आता पालकांची चिंता वाढली आहे। गुजरातमधून आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी केली जाणार आहे। लहान मुलांना आता सोशल मीडिया सुद्धा बघता येणार नाहीये, कारण लहान मुलांच्या मोबाईल वापरावरती बंदी घालण्यात येते आणि त्यासाठी गुजरात सरकार नियमावली सुद्धा बनवणार आहे। मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नाहीये असं गुजरात सरकारचं मत आहे। मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ याशिवाय अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे। त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी देखील लवकरच मार्गदर्शन तत्व आता जारी केली जाणार आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात, गुजरात सरकार लवकरच आता नियमावली सुद्धा बनवणार असल्याचं कळतंय। लहान मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही। तज्ञांसोबत चर्चेनंतर मार्गदर्शक तत्व जारी केली जातील। पालक आणि शिक्षकांसाठी देखील गाईडलाईन्स आणल्या जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात हे देशातलं पहिलंच राज्य ठरलेलं आहे। तर सध्या आपण पाहतो लहान मुलांचं मोबाईल वापरण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यासाठी देशात गुजरात हे पहिलं राज्य असं ठरलंय की त्यांनी यावरती बंधनं आणलेली आहे। यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा आपण घेऊयात वेगवान स्वरूपात। टोरेस कंपनीचा CEO अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ सध्या टोरेसच्या Instagram अकाउंटवरती अपलोड करण्यात आलेला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। टोरेस कंपनीचा हा घोटाळा समोर आल्यानंतरही कंपनीच्या अधिकृत इन्स्टावरती तो व्हिडिओ नेमका आला तरी कसा याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे शोरूम हे सील करण्यात आले। आर्थिक गुन्हे शाखेने या शोरूम मधून आता 3 कोटी रोख रक्कम आणि काही दागिने सुद्धा ताब्यात घेतले। सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना पाठवलंय। भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। दुचाकीवरून येणाऱ्या या शिक्षकांना त्रास होतो। शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी शाळकरी मुलांना खड्डे बुजवण्यास सांगितलंय। पनवेलमध्ये परप्रांतीय लोकांनी एक मराठी कुटुंबावर मारहाण करत त्यांना धमकावलंय। हे कुटुंब पनवेल स्टेशनच्या परिसरात महिलांचे पर्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेलेलं, मात्र त्याच वेळी एका परप्रांतीय इसम आणि त्याच्या पत्नीने त्यांच्यावरती हल्ला केलाय। कोल्हापूरमध्ये दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यानं वारे वसाहतीमध्ये किराणा दुकानांची तरुणांनी तोडफोड केली। मालकाला मारहाण याशिवाय पत्नीला शिवेगाळ करून दोघांना ठार मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। सुमारे 10 मिनिट धुसघूस घालत आता यावेळेस तरुणांनी दहशत माजवली। पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या नसरापूर गावामध्ये मेडिकल दुकानं फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय। दुकानाचं शटर तोडताना शेजारील नागरिकांना आवाज आला, त्यानंतर लाईट लावल्यानं दुचाकीवरून आलेल्या 3 चोरट्यांनी धूम ठोकली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा मात्र प्रयत्न फसला असल्याचं बघायला मिळतंय।
HMPV विषाणूमुळे सर्दी, ताप, खोकला होतो आणि अशीच लक्षणं सारीसह इतरही श्वसन रोगांच्या रुग्णांमध्ये दिसतात. यामध्ये आता इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू आणि कोरोनामध्ये सुद्धा दिसतात. आता अशा रुग्णांवरती आरोग्य विभागाकडून खास लक्ष ठेवलं जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी आरोग्य पथक दाखल झालंय. अकोला मेडिकल कॉलेजसह बुलढाणा या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम बोंडगावात पोहोचली आहे. नागरिकांचे या ठिकाणी केसांचे आणि स्किनचे रक्ताचे नमुने सुद्धा घेतले जात आहेत. कुर्ल्यातल्या बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेने जामिनाची मागणी केली. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो ही भीती पोलिसांनी व्यक्त केली. कर्जत यार्डमध्ये आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी दुपारी 1:50 ते 3:35 या वेळेत विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांच्या मार्गावरती कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता काही गाड्यांच्या मार्गात सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. दिल्लीमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे धावेल. 98व्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे उपलब्ध व्हावी ही विनंती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. ही मागणी मान्य झाली आणि 19 फेब्रुवारीला पुण्यातून ही विशेष ट्रेन सुटणार आहे. उरणमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटांमध्ये करता येणार आहे. कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार केला जाईल. 2900 कोटींचा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल आणि या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल भागातील कंटेनरची वर्दळ कमी होणार आहे. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडीचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला. थांब्याचं नाव रिझर्वेशन पोर्टलवरती दिसू लागलंय. त्यामुळे प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळालाय. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे विकसित केले. रेल्वेने हायड्रोजन इंधनावरती चालणारे ट्विन इंजिन जगातील सर्वात जास्त हॉर्स पॉवरचे इंजिन आहे असं सांगितलं. ही भारतातील स्वच्छ ऊर्जा आणि अक्षय ऊर्जेवरती आधारित दळणवळणासाठी उपयोगी ठरेल हा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला. विसाव्या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन साताऱ्यात करण्यात आलं आणि यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. कवी रामदास फुटाणे, साहित्यिक अ.ह. साळुंखे, श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख आदी या दरम्यान उपस्थित राहिले. सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरं देण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला. आता मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांना देखील हक्काची घरं मिळणार आहे. तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आता पुणे पालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे. पुण्यातील प्रलंबित प्रकल्प, रखडलेली विकास कामं अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढील 1 वर्षाच्या कामाचा आढावा सुद्धा यावेळेस मिसाळ यांनी घेतलाय. सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या विरोधात केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली. एपीएमसी मार्केटमधील फुल बाजारातून 500 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त झालंय. प्लास्टिक ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल हा इशारा सुद्धा केडीएमसीने दिलेला आहे. बदलापूर शहरातल्या रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केली. मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओनं दिलं. कुणीही जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करणार असं आवाहन आरटीओकडून करण्यात आलेलं आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला लवकरच सुरुवात होईल. सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे मुख्य विधी 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडतील. विशेष म्हणजे मावा, गुटखा खाणाऱ्यांना नंदीध्वज पकडण्यास देणार नाही असा निर्णय सुद्धा यात्रेच्या मानकऱ्यांनी घेतलाय. धुळे तालुक्यातल्या लोणखेडी ते त्र्यंबकेश्वर श्री सद्गुरू एकनाथ महाराजांची पालखी ही मोठ्या भक्तिभावात मार्गस्थ झाली. टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी फुगडी खेळत या पालखी उत्सवामध्ये सहभाग नोंदवलाय.
धाराशिव या ठिकाणी शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे, तर तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी देखील मडवण्यात आलेला आहे. पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान कुंभमेळा विशेष अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे धावणार आहे. कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून 16-24 जानेवारी आणि 6-8-21 फेब्रुवारीला धावणार आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी मेगा इव्हेंटची तयारी करण्यात आली. मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 थरांची सुरक्षा योजना लागू सुद्धा करण्यात येणार आहे. सुरक्षा वाढवण्यासाठी 2700 पेक्षा जास्त AI कॅमेरे सुद्धा बसवण्यात येणार असल्याचं कळत आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेल्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे गदारोळ झाला. मला वाटतं हे सांगावं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरी ती अधिकृत भाषा आहे असं वादग्रस्त विधान अश्विनने केलेलं होतं. चेन्नईमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना अश्विनचं हे वक्तव्य चांगलंच गाजलंय. पुढे बातमी आता थंडी संदर्भातली आहे, कारण राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. नंदुरबारचा पारा हा 8 अंशांवर घसरलाय, तर संभाजीनगर, परभणी आणि जळगावमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेलेला आहे. पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठा दिसतोय, यासह धुक्याची चादरही दिसते. विदर्भात पुढचे 5 दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे, तर थंडीचा जोर मात्र कायम राहणार आहे असा अंदाज आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार असल्याचं देखील सध्या बोललं जात आहे. एकीकडे थंडीचा जोर वाढणार आहे, त्यामुळे काही पिकांना याचा फटका बसू शकतो आणि शेतकरी हतबल झालाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण राज्यात अवकाळी पावसाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. एकीकडे थंडी तर दुसरीकडे अवकाळी पाऊस. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होतोय आणि असं असल्यानं पावसाला पोषक असं वातावरण तयार झालंय. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होणार आहे. हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला सुद्धा सध्या देण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर एकीकडे आपण पाहतोय राज्यामध्ये गारठा वाढत चाललेला आहे, त्यामुळे रब्बी पिकांना कुठेतरी याचा फटका आता बसू शकतो. तर दुसरीकडे आपण बघितलं तर अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण राज्यभरातलं नेमकं वातावरण कसं असणार आहे आणि इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पुढे जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. कोल्हापूरच्या गगनबावडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला. संबंधित कंपनीला शासनाने पैसे दिले असताना काम चांगल्या पद्धतीचं होत नाहीये, त्यामुळे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी ठेकेदाराला फैलावर घेतलंय. कार्यकर्त्यांनी साळवण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे. धुळ्यातील खड्ड्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाला. खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं जाते. पालिकेने या खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि हे खड्डे बुजवावे अशी मागणी सुद्धा सध्या करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत नागपूरच्या संविधान चौकात बसून मुखमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा विद्यार्थ्यांनी दिलाय. धाराशिवमध्ये शेतकरी, होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानने आमरण उपोषण सुद्धा केलेलं आहे. तर मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा या दरम्यान देण्यात आलेला आहे. कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावातील स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार समोर आला. काही पुरुष आणि स्त्रियांचे फोटो, लिंबू, सुया हे साहित्य ठेवून अघोरी प्रकार केला जातोय आणि त्यामुळे गावात भीती आहे. रात्री 12 वाजता काही मांत्रिक एकत्र येत असे प्रकार करतात असं गावकऱ्यांनी सांगितलंय.
पालघरच्या मनोर शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आलाय। एका इस्मानं ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केली, तर रहिवासी इमारतीत बियर शॉपसाठी ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिला, त्यामुळे वाद झाल्याची माहिती आहे। मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे प्रफुल्ल सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे 10 किलोमीटर अंतर बाकी असं असताना सुर्वेंचं निधन झालं। सुर्वे यांच्या निधनानं साई पालखी मंडळ आणि पोलीस दलावर शोककळा पसरली। भिवंडीच्या वालपाडा ग्रामपंचायत हद्दीतील भंगार गोदामाला भीषण आग लागलेली आहे, तर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे। आग विझवण्यात यश आलंय। जालन्यातल्या आक्रोश मोर्चातून सरपंच देशमुखांच्या मुलीने टाहो फोडलाय। पप्पा जिथे कुठे असाल तिथे हसत राहा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, माफ करा, असा आक्रोश वैभवी देशमुख हिनं केलाय। सीआयडीच्या हाती लागलेले व्हॉइस सॅम्पल मॅच झालेले आहेत, त्यामुळे सर्वांना माहिती आहे की आरोपी कोण। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली। आम्हाला न्याय देऊन मुख्यमंत्र्यांनी देशाला दाखवून द्यावं की शाहू फुलेंच्या या महाराष्ट्रात गुन्हेगारांना थारा नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले। जालन्यात महाजनाक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ बघायला मिळाला। गर्दीचा फायदा घेत मोर्चेकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे चोरांनी लंपास केले। 10 ते 12 मोर्चेकऱ्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाल्या। जालन्यामध्ये बीड सरपंच हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ महाजनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर स्पष्ट भूमिका घ्यावी ही मागणी भाजपने केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। भाजपमधून अजितदादांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहे, ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, जर धनंजय मुंडे चौकशीत निर्दोष ठरले तर त्यांना सन्मानानं मंत्री बनवावं, अशी भूमिका भाजपची असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सूत्रांनी ही माहिती दिली आणि दादांनी यावेळेस जर आपण पाहिलं तर बाणेदारपणा दाखवला नाही, तर फडणवीसांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं, हा सूर सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांचा असल्याचं पाहायला मिळतंय। सूत्रांनी खरं तर विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती दिली असल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत यावेळेस भाजपची भूमिका नेमकी काय आहे ते समोर आलेलं आहे आणि अजित पवार यांनी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची गरज आहे, असं देखील भाजपचं म्हणणं आहे। आणि जर अजित पवार निर्णय घेऊ शकत नसतील तर देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला केज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली। खुनाचा तपास एसआयटी कडून केला जातोय, तर सीआयडी कडून खंडणीचा तपास सुरू आहे। यामध्ये खंडणी प्रकरणाचा तपास संपलाय, असं सीआयडीने कोर्टात म्हटलंय। वाल्मिक कराडच्या गँगने परळीमध्ये 201 बूथ ताब्यात घेतले। मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती। मुंडेंना मतदान करतानाचा व्हिडिओच आव्हाडांनी शेअर केलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय, त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी, ही मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली। आयोगाने गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात होणार असल्याचंही सांगितलं। बीड, परभणी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले। यावेळेस अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये प्रशासनाला निवेदन देत 3ही घटनांचा निषेध नोंदवण्यात आला। विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाहीये। दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाहीये, असं म्हणत अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना टोला आता लगावलाय।
अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना डिवचलं आणि त्यानंतर वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असल्याचं देखील बघायला मिळतंय. कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. तर बचेंगे तो लढेंगे ही शिवसेनेची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही लढतोय आणि लढत राहू असंही राऊत म्हणाले. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयतं खोलीत मिळालंय असंच म्हणावं लागेल. पवार गटाला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही, त्यामुळे महिना झाला शरद पवार कुठे दिसत नाहीये, हा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडेबोल सुनावले, ही माहिती सूत्रांनी दिली. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाहीये. ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कुणाला थांबवणार नाहीये. माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दारूच्या परवान्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. दारू विक्रीच्या परवान्याबाबत अजित पवार बसून निर्णय घेतील, ही टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सचिन सावंत यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणावर सडकून टीका केली. एकीकडे महिलांना लाडकी बहीण संबोधायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भाऊजींना दारूच्या आहारी पाठवतात आणि बेवडे करायचं, ही टीका सचिन सावंत यांनी केली आहे. मुंबईमध्ये महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केली आहे. स्मारकाचं काम 23 जानेवारी 2026 ला पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळेस जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचलं. तर बाळासाहेबांनी अनेकांना काही ना काही दिलंय, त्यामुळे त्यांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नकोच असंही उद्धव ठाकरे म्हणाले. विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचं काम करू नये असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं. 12 तारखेला विशाळगडावर उरूस भरवण्याचं नियोजन करण्यात येतंय, ही माहिती आहे. हिंदू समाजाने संयमानं घेतलं असताना इतर समाजाने देखील संयमानं घ्यावं. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेवून आहोत असंही नितेश राणे म्हणाले. सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची प्रतिक्रिया आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुनगंटीवार यांनी आपल्याला फोन करून काही वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असं सांगितलेलं होतं असं ते म्हणाले. आमच्या पक्षात कुठलेच वाद नाहीये, तुमच्यात आहेत असा टोला फडणवीसांनी यावेळेस लगावला. विरोधी पक्ष एकमेकांना जागा करताय हे चांगलं वाटतंय असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. विरोधी पक्ष नसल्याने मजा येत नाहीये असंही त्यांनी म्हटलं. विरोधक ईव्हीएमला दोष देत आहे, मात्र आम्ही हिंदू म्हणून निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे. याशिवाय हिंदू समाजानं एकत्र येत मतदान केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. ज्यांना धर्म समजत नाही त्यांना जोडे मारून धर्म शिकवावा लागेल, ही खरमरीत टीका अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. आव्हाडांनी राष्ट्रगीताच्या मुद्द्यावरून रामगिरी महाराजांना जोड्याने मारलं पाहिजे असं वक्तव्य सुद्धा केलेलं होतं. मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त विधान केलं. आम्ही मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो आणि चौकार मारलाय. मिरजला सुरेश खाडेंनी मिनी पाकिस्तान असं संबोधलंय. सरपंच हत्या प्रकरण आणि वाल्मिक करारशी संबंधित चर्चेत धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. भुजबळांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं मुंडे म्हणाले. तसंच अन्न आणि नागरी खात्याबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याचंही मुंडेंनी सांगितलं. नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी प्रशासनाला दिले. राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत गोऱ्हेंनी आता ऑनलाईन बैठक घेतली आहे. यावेळेस हे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसू नये, जनतेशी संवाद आणि संपर्क वाढवावा, हे आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी फील्डवर असतील. केलेल्या कामाचा अहवाल न चुकता महसूल मंत्र्यांना पाठवतील असे आदेश पुण्यातील बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेले आहेत. खेडचे आमदार पुत्राचा सन्मान आपल्या आधी केल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली. आयोजकांनी माझा नाही तर पदाचा अपमान केला, ही भावना व्यक्त करत त्यांनी सन्मान स्वीकारण्यास सुद्धा नकार दिलेला आहे. तर सन्मानाचं हे नाराजी नाट्य चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर घडलंय.
आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावे असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपूरमध्ये साजरी झाली आहे आणि यावेळेसच वडेट्टीवार बोलत होते, त्या दरम्यानच त्यांनी हे विधान केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आम्ही तर तुमच्याकडे सगळे महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे। तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारसदार व्हावेत। तर आपण पाहतो या ठिकाणी फडणवीसांनी मोदींचे वारसदार व्हावं असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवार यांनी हे विधान आता देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलं असल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांचं कौतुक सुद्धा वडेट्टीवारांकडून करण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतंय। याशिवाय जर आपण पाहिलं तर एका कार्यक्रमामध्ये खरं तर त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वडेट्टीवार यांनी आता हे विधान केलेलं आहे। फडणवीसांनी मोदींचे वारसदार व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे। तर यावेळेस त्यांनी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांचं काही गोष्टींसाठी कौतुक सुद्धा केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले। रामबंधू माझा टेस्ट पार्टनर आणि तुमचा। तिसरीमध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू, गेल्या 4 दिवसातील दुसरी घटना। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। राज्यात थंडीचा जोर, नंदुरबारमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान, तर संभाजीनगर, परभणी, जळगावमध्ये पारा 10 अंशांच्या खाली। देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावं, तुमच्यात कर्तृत्व आणि कार्य करण्याची हिंमत, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान। राजकारणात काहीही पक्क नसतं, राज ठाकरे मित्र तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही, नागपूरमधल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। बाळासाहेबांच्या स्मारकात श्रेयवादाची लढाई नको, स्मारकाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील, मोदींना टोला। शिर्डीमध्ये उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, नड्डा शहांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक। 2100 रुपये बहिणींना कधी द्यायचे तेव्हा द्या, नाव कमी करू नका, सतेज पाटलांचा मुश्रीफांना चिमटा, तर विकास कामं थांबवून बहिणींना पैसे देऊन पाटलांना टोला। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा, देशमुख कुटुंबासह जरांगेंसह सुरेश धस, सोनवणे आव्हाड राहणार उपस्थित। टोरेस घोटाळ्याच्या चौकशीत आता ईडीची उडी, अधिकाऱ्यांची एफआयआर सह इतर कागदपत्रांची मागणी। कुणीही जखमी झालेलं नाही, मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी हायकोर्टाचं निरीक्षण, शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर 15 जानेवारीला सुनावणी, सुप्रीम कोर्टानं अर्ज फेटाळल्यास अटकही अटक।
मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या मेगा ब्लॉक, बदलापूर खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन्सच्या वेळापत्रकातही मोठा बदल. आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडं तोडू नका, सुप्रीम कोर्टाचा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश. बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन जारी, 11 फेब्रुवारी पासून परीक्षेला सुरुवात. नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी धक्कादायक आणि दुर्दैवी, शिवाय पालकांची चिंता वाढवणारी. तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळेस तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने ती चालू लागली, मात्र तिला श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यामुळे ती चालता चालता थांबली. मग काही वेळानं ती पुन्हा चालायला लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती एका खुर्चीवर बसली. पुढच्या काही सेकंदांमध्ये ती खुर्चीवरून कोसळली. त्यावेळेस शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या. पुढच्या काही सेकंदात त्यांचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं. त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला CPR देण्यात आलाय आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गुजरातच्या जेबर शाळेत ही घटना घडल्या. धक्कादायक म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना आहे. लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण आणि हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं आपण पाहतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना घडलेली होती. त्यामुळे आता पालकांची चिंता खरं तर वाढली असल्याचं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा 8 वर्षीय मुलीला हृदयविकाराचा झटका आला आणि या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. CPR सुद्धा तिला देण्यात आलेलं होतं, मात्र तरी ही मुलगी वाचू शकलेली नाही. आणि आता लहान मुलांसंदर्भातलीच गुजरातमधून आणखी एक मोठी बातमी समोर येते. ही बातमी काय आहे सविस्तर बघूयात, कारण गुजरातमध्ये लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. लहान मुलांना आता सोशल मीडिया सुद्धा पाहता येणार नाही आहे. लहान मोबाईल वापरावरती बंदी असेल तर गुजरात सरकार नियमावली सुद्धा या संदर्भात बनवणार आहे. मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नसल्याचं गुजरात सरकारचं मत आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ शिवाय अभ्यासाकडे आकर्षित करणं असं गुजरात सरकारचं मत आहे, त्यांचा उद्देश आहे. त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघूयात. गुजरात सरकार लवकरच या संदर्भात नियमावली बनवणार असल्याचं पाहायला मिळतंय. लहान मुलांना सोशल मीडिया सुद्धा वापरता येणार नाहीये. तज्ञांसोबतच्या चर्चेनंतर मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहे. पालक आणि शिक्षकांसाठी देखील गाईडलाईन्स आणल्या जातील. मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य असणार आहे. त्यामुळे आता गुजरात सरकारनं ही कठोरात कठोर पावलं उचलली असल्याचं आपण पाहतोय. आणि त्यामुळे पालकांना खरं तर मुलांवरती लक्ष द्यावं लागणार आहे. त्यांच्या मोबाईल वापरावर सुद्धा बंदी घालावी लागणार आहे. यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्याच्या एका मुलीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. झारखंडच्या रांचीमध्ये 68व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत तिनं मैदान गाजवलं. नाना पटोले यांच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेले असताना हा निर्णय खरं तर घेण्यात आला. सरपंच हत्या प्रकरणामध्ये आणि वाल्मिक कराडशी संबंधांमुळे चर्चेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे. भुजबळांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं मुंडेंनी सांगितलंय. अन्न आणि नागरी खात्याबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याचं मुंडेंनी यावेळेस म्हटलंय.
नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी प्रशासनाला दिले। राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत गोऱ्हेंनी ऑनलाईन बैठक घेतली। यावेळेस हे आदेश देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसू नये, जनतेशी संवाद आणि संपर्क वाढवावा, हे आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले। आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी फील्डवर असतील आणि केलेल्या कामाचा अहवाल न चुकता महसूल मंत्र्यांना पाठवतील। हे आदेश पुण्यातील बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले। खेडच्या आमदार पुत्राचा सन्मान आपल्या आधी केल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळतंय। तर आयोजकांनी माझा नाही तर पदाचा अपमान केला या भावना व्यक्त करत त्यांनी सन्मान स्वीकारण्यास नकार दिला। महत्त्वाचं म्हणजे नाराजी नाट्य चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर घडलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे यांची आता कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे। याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांना दिलं। विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्यामुळे घारेंवरती कारवाई करण्यात आली। त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा एकदा पदावर काम करण्याची संधी सुद्धा देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये शिंदे गटाने काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे। ठाकरे सेनेचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये हा पक्ष प्रवेश झालेला आहे। राहुल गांधींनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली आहे। सावरकरांवर कथित बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयानं समन्स बजावलं। न्यायालयाकडून राहुल गांधींना जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। केजरीवालांनी पूर्वांचलमधील लोकांना फर्जी मतदार म्हटलं। त्याच्या निषेधार्थ भाजपनं हे आंदोलन केलंय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलं। माझ्याकडून देखील चुका होतीत आणि मी देखील माणूस आहे, देव नाहीये, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं। या पंतप्रधान मोदींच्या विधानाची आता चांगलीच चर्चा रंगली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा अडचणीत आला असल्याचं आपण पाहिलं। मात्र आता वाल्मिक कराड नंतर त्याचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। असं काय घडलंय, बातमी सविस्तर पाहतोय। वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीमधील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। आता यावर 13 जानेवारीला या संदर्भात सुनावणी सुद्धा होणार आहे। त्यानंतर बातमी बघूयात शिर्डीमधून। शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय। उद्या होणाऱ्या या अधिवेशनासाठी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार याशिवाय राज्यभरातील 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते होणार आहे। अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। तर आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असल्याचं आपण पाहतोय। तर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आणि यासोबतच राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्सचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। 36 जिल्हे, 36 रिपोर्टर्स। कल्याणच्या चिराग हॉटेल परिसरामध्ये एक विचित्र अपघात घडलाय। मद्यधुंद कार चालकाने 8 ते 10 दुचाकींना धडक दिली आहे, तर गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या प्रकरणी कार चालक अनिल तिवारीला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे।
नालासोपारा पूर्वच्या संखेश्वर नगरात परफ्यूमचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील 4 जण होरपळले तर परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपली होती, त्यावरील तारखा बदलण्याचं काम सुरू होतं. या दरम्यान अचानक स्फोट झाला. नागपूर जिल्ह्यातील देवलापार या ठिकाणी राईस मिलवरती वीज चोरीची मोठी कारवाई झाली आहे आणि या राईस मिलमध्ये 1,15,00,000ची वीज चोरी उघडकीस आली. या प्रकरणात रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अकोल्यात स्कॉर्पिओ वाहनातून आता गोवंश चोरीचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी स्कॉर्पिओ वाहनातून गायींना नेताना पोलिसांनी पकडलेलं आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे. बुलडाण्यामध्ये पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत स्वतंत्र फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना लुटण्यात आलं. दरम्यान अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर 24 तासात 6 दरोडेखोरांना अटक करण्यात आली. भुसावळ शहरात अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. भुसावळमधील खडका रोड परिसरात चहाच्या दुकानात ही घटना घडली. पूर्वविमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे का याचा देखील पोलिसांकडून तपास केला जातोय, चौकशी केली जाते. खानदेशात दिवाळी सणानंतर ऊस तोडणी काहीशी उशिरा सुरू झाली आहे. त्यात मागील महिन्याच्या अखेरीस पावसानं ऊस तोडणीला फटका बसवलाय, परंतु मागील 4 ते 5 दिवसांपासून ऊस तोडणीला गती आल्याची स्थिती आहे. सर्वात जास्त ऊस गाळप नंदुरबारमधील कारखान्यांनी केलाय. मावळच्या कासारसाईमधील एका शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग केलाय. पारंपरिक भाताच्या शेतीला फाटा देत काकडीच्या पिकाचं भरघोस उत्पादन घेतलं. 6 एकर शेतीपैकी 1.5 एकर शेतात काकडीची लागवड करून महिन्याला लाखो रुपयांचा नफा त्यांना होतोय. मावळ तालुक्यामध्ये वातावरण बदलांमुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होताना दिसतोय आणि त्यामुळे भाजीपाला, फळ पिकं याशिवाय हरभरा आदी पिकांवरती प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता थंडीसोबत धुकं सुद्धा वाढलं असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा परिणाम गहू, हरभरा, कांदा या पिकांवरती होण्याची शक्यता आहे. कापूस आणि सोयाबीन नंतर आता गहू, हरभरा पिकं सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुरीचे भाव हे सध्या दबावात आहे, त्यामुळे तुरीची आवक वाढली आणि त्यानंतर बाजारावर काही काळ दबाव राहू शकतो. मार्च पासून दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. पण जे शेतकरी आता तूर विक्रीसाठी थांबू शकत नाहीये त्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात तूर विक्री टाळावी असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे. बघूयात एक मोठी बातमी, कारण आरे कॉलनी मधलं एकही झाड आमच्या परवानगीशिवाय तोडू नका या शब्दात सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेला आदेश दिलाय. मुंबई महापालिकेला खरं तर बजावलाय. त्याच वेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारला देखील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून खडसावलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 5 मार्चला होईल आणि याआधी मेट्रोच्या कारशेडसाठी 84 झाडं तोडण्याची परवानगी दिली असताना मेट्रोने अधिक झाडं तोडलेली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 10 लाखांचा दंड सुद्धा ठोठावला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर आरे मधला जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय. मात्र आमच्या परवानगीशिवाय एकही झाड तोडायचं नाही असे आदेशच थेट कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळे कोर्टाच्या परवानगीशिवाय आता मुंबई महानगरपालिकेला एकही झाड तोडता येणार नाही. आणि यानंतर इतरही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. महाकुंभ मेळ्यात महाकाल गिरीबाबा मध्य प्रदेशातून आल्या आणि धुमाकूळ घालताय. बाबांनी आपला संकल्प व्यक्त केलाय आणि त्यासाठी गेली 9 वर्ष एक हात वर ठेवलाय. बाबांनी गायींचं रक्षण आणि धर्माचं रक्षण करण्याची आजीवन प्रतिज्ञा केली आहे. विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये त्यांनी एकदाही हात खाली केलेला नाही.
कुंभमेळ्यामध्ये प्रतापगडचा चायवाला बाबा म्हणून ओळखला जाणारा बाबाची जोरदार चर्चा आहे. दिनेश स्वरूप या बाबानं 40 वर्षांपासून एक कणही अन्न आणि एक शब्दही ते बोललेले नाही. जगण्यासाठी बाबा रोज 10 कप चहा पितो. याशिवाय उमेदवारांबद्दलची त्यांची आपुलकी देखील दिसते. तो UPSCच्या उमेदवारांना मार्गदर्शन करतो. नंदुरबारमधल्या महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अवैधरित्या चालणाऱ्या कुंटणखाण्यावरती पोलिसांनी आता धाड टाकली. कुंटणखाण्याच्या अतिक्रमणावरती JCB चालवण्यात आलेली आहे. साम टीव्हीने ही बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित केली आणि त्यानंतर प्रशासनानं त्वरित या संदर्भात कारवाई केलेली आहे. राहुल गांधींनी नुकतीच दिल्लीमधील एका स्टोअरला भेट दिली आहे. तिथे त्यांनी मिल्कशेक आणि कॉफी बनवण्याचा आनंद लुटला. राहुल गांधी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी खाकी पॅटर्न दाखवायला सुरुवात केली. येरवडा परिसरात सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. यावेळेस पुण्यातील गुंडांची कुंडली तयार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातल्या शुभदा केदारे खून प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली. पुढील 2 दिवसात संपूर्ण घटनेचा अहवाल मागवण्यात आलेला आहे. निर्धारित वेळेत या घटनेचा तपास करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाकडून आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. कोल्ड प्ले या कॉन्सर्ट संदर्भातली याचिका आता मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. कारण या याचिकेमध्ये कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा आहे, असं मुंबई उच्च न्यायालयाचं मत आहे. केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पालघर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. या बंदरामुळे देशासह राज्याचा विकास होण्यास मदत होणार आहे, असं यावेळेस सांगण्यात आलं. आणि आता बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करणारी आहे. कारण एक भूत फिरतंय आणि ते भूत माणसांना रस्त्यात पकडून मारतंय. हे ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल. होय, असाच एक प्रकार घडलाय. खरंच भूत फिरतंय का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं, कुठले हे भूत, पाहुयात हा रिपोर्ट. हा आवाज आहे भूताचा. याच भूतानं एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. मारहाणीचे फोटो बघा. ही मारहाण भूतानं केलीये असा दावा केलाय. मात्र खरंच भूत आहे का? भूतानं कधी मारहाण केल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाशिकच्या निफाडमध्ये रात्री फिरतय भूत. भूताची तरुणाला बेदम मारहाण. व्हायरल भूताचं सत्य काय? हा आवाज आणि हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण नाशिकच्या निफाडमध्ये रात्री भूत फिरतय आणि ते भूत माणसांना पकडून मारतं असा दावा करण्यात आलाय. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्यानं ग्रामस्थ दहशतीत आहेत. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. नाशिकच्या शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं. भूताने चालकाला मारहाण केली. या मेसेज सोबत फोटोही व्हायरल केल्यानं लोकांना खरं वाटू लागलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आणि सचिन बनसोडे थेट धामोरी गावात पोहोचले. त्यावेळीही गावात भूताची चर्चा होती. ग्रामस्थ भयभीत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेतलं. परिणाम आता कसं आहे, लहान पोरं शाळेत येत राहतात, त्यांना बी वाटेल ना, भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमचं म्हणणं असं आहे, या भागात आजपर्यंत अशा काही घटना घडलेल्या नाहीत आणि याची सखोल चौकशी व्हावी. शेरवाडा धामोऱ्या रस्त्या पुलाजवळ भूत आहे असा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यात खरं तथ्य काय आहे
आणि शहानिशा झाली पाहिजे. याआधी कधी गावात भूत पाहिलं देखील नाही आणि असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे याबाबत अनिसकडूनही अधिक माहिती जाणून घेतली. जागरूक नागरिकांनी सांगितल्यानंतर या व्हिडिओची तपासणी केली. खरं तर हे व्हिडिओ अनेक दिवसापासून सोशल माध्यमामध्ये फिरत असतात, ते काही परवाचे नाही. आणि त्यांनी जे मारहाण केल्याचे किंवा त्या रडण्याचे फोटो आहेत किंवा तो आवाज जो आहे तो इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि तो मार्क केलेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. निफाडच्या शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत असल्याची अफवा आहे. भूताचे फोटो व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. मारहाण केलेली व्यक्तीही समोर आलेली नाही. लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जातोय. रडण्याचा आवाज युट्यूबवर 9 वर्षांपूर्वी अपलोड केलेला आढळला. त्यामुळं आमच्या पडताळणीत नाशिकच्या निफाडमध्ये भूत फिरतंय हा दावा असत्य ठरलाय. भूत हे अस्तित्वात नाही. लोकांना घाबरवण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यावर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.